नमस्कार, मी सिद्धेश उपाध्याय दैनिक देशोन्नतीमधून इथे धरमपेठ झोनमध्ये उपस्थित आहे। आपण आजच्या युवकाला विचारून मतदान करायला ते आहे। त्यांचा पहिला वोट आहे। त्यांचं काय मत आहे या इलेक्शन्सवरती, विधानसभा इलेक्शन्सवरती? माझं हे मत आहे की सगळ्यांनी वोट द्यायला यायला पाहिजे। अजून आपले हे करायला कर्तव्य पार पाडायला पाहिजे। बरं, तुम्ही ज्यांना कोणालाही वोट दिला आहे, तुम्ही वोट देऊन समाधान आहे किंवा तुम्ही त्यांचा पुढे फ्युचरमध्ये ते लोक आले पाहिजे परत, याच्यावर काही तुमचं म्हणणं आहे? मी ज्यांना वोट दिलाय, माझं मत आहे की त्यांनी फ्युचरमध्ये यायला पाहिजे, अजून चांगले कामं करायला पाहिजे, देशाचं भविष्य चांगलं करायला पाहिजे। आपल्यासोबत अजून काही युवक आहे, आपण त्यांनाही विचारूया त्यांचं काय मत आहे। पहिल्यांदा त्यांनी आज मतदान केलं आहे, आपण त्या संदर्भात त्यांना विचारूया की तुम्हाला कसं वाटतंय पहिल्यांदा मतदान करून? मुझे पहली बार करने में अच्छा लग रहा है, मतलब फर्स्ट टाइम अलग एक्सपीरियंस था मेरा, और मतलब जैसा सब हो रहा है उस तरीके से जिनको वोट दिया वो डिजर्विंग थे। जसं की तुम्ही बघू शकता, नुसतं युवा नाही पण वृद्ध लोक पण आहे। आपल्यासोबत एक आजी आपल्यासमोर आहे, त्यांना पण विचारू की आजकालचा जो युवा आहे तो पुष्कळ पर्सेंटेज असा आहे की तो मतदान करायला येत नाही, त्यांना महत्त्व नाही माहिती। तर तुम्ही त्यांना प्रोत्साहन कसं कराल किंवा मतदानाचं महत्त्व त्यांचं काय आहे, त्यांच्यासाठी महत्त्व तुम्ही सांगू शकता का? मी सांगेल की मी आता 82 वर्षाची आहे, पण मी मतदान कधी चुकवलं नाही, आणि मतदान हा आपल्याला हक्क दिला तर तो युवा पिढीने बजावलाच पाहिजे। आणि त्या दिवशी एक गव्हर्नमेंट तुम्हाला सुट्टी पण देतं, तर मग तुम्ही त्याचा दुरुपयोग करता ना इतर ठिकाणी जाऊन, त्याच्यापेक्षा तुम्ही येऊन मतदान करा। आणि मग जे कोणी निवडून येत मग तुम्ही असं म्हणू नका की असं झालं तसं झालं, हे नाही, तुम्ही मतदान करणं हा तुमचा हक्क तो बजावलाच पाहिजे, हे माझं मत आहे। हाय, माझं नाव टिया मुनपांडे आहे आणि माझं फर्स्ट टाइम वोटिंग होतं यावेळेस, आणि इझी होतं, म्हणजे मला खूप वाटलं होतं खूप डिफिकल्ट असणार सगळं, पण सगळ्यांनी हेल्प केली मला आणि सांगितलं, खूप चांगल्याने सांगितलं आणि छान वाटलं करून। तो आप उनको कैसे मोटिवेशन करोगे? वोट का महत्व क्या है? वास्तव में संविधान ने हमको बहुत बड़ा अधिकार दिया है कि हम अपने मत के द्वारा हम अपने किसी भी जिसको चाहते हैं ऐसा नेतृत्व देश को दे सकते हैं। और आज के युवा के साथ ये हो गया है कि थोड़ा सा वो लोग अपना इसके चलते, जॉब वगैरह के चलते थोड़ा वो लोग बिजी रहते हैं, लेकिन इनको इस बारे में सोचना चाहिए कि यदि वो अपने मन का नेतृत्व देश को देंगे तो उनको भी शक्ति मिलेगी, उनके थ्रू उनकी अपनी बात वो कह भी सकते हैं कि हमारे लिए इस तरह से काम करिए। दिक्कत यही हो रही है कि युवा जो है थोड़े से निराश इसमें हो जाते हैं कि हमको कुछ मिल नहीं रहा है, लेकिन यदि नेतृत्व बदलेगा तो कुछ न कुछ अच्छी बातें जरूर आएगी, और युवाओं को सामने आना चाहिए, बहुत जरूरी है। हमको भी, समाज को भी उनको प्रोत्साहित करना चाहिए, घर से भी उनको प्रोत्साहन मिलना चाहिए कि आप जाकर वोट डालें, सामाजिक तौर पर भी उनको प्रोत्साहन मिलना चाहिए। कि जैसे आप बुजुर्ग लोगों को घर में जो सीनियर है उनको वोट दिला देते हैं, पर जो बच्चे हैं बाहर हैं, जैसे आपने यहाँ ड्यूटी लगाया तो ये कहाँ वोट डालेंगे? कितना हमारा नुकसान होता है, देश का, समाज का, सबका नुकसान। तो इनके लिए भी सरकार को व्यवस्था करनी चाहिए कि आप किसी तरह से वोट कास्ट करवाइए ना भाई। इतने लोगों को आप कई हजार लोगों को ड्यूटी पे लगा देते हैं, इनका वोट तो नुकसान होता है ना। आप जिस भी पार्टी को दीजिए, देश का तो नुकसान है, समाज का नुकसान है, देश के विकास में रुकावट होता है। आपके सबके भिन्न मत विचार हैं, ऐसा नहीं है, तो इसीलिए इस पर भी नागपुर के जैसे बच्चे आजकल बॉम्बे में है, हैदराबाद में है, गुड़गांव में, बेंगलोर में है, इवन कुछ बच्चे बाहर भी हैं, लेकिन वो वोटर है नागपुर में। मेरा लड़का खुद वोटर है, लेकिन मेरी बेटी है, लेकिन वोट नहीं डाल पा रहे हैं। कुछ ऑनलाइन भी व्यवस्था होनी चाहिए आज के जमाने में, क्योंकि इस तरह के वोटर वो तो उसे जोड़ते ही नहीं है कि हमको वोट ही नहीं डालना है, तो उनके पास चॉइस क्या है बताइए? वो उम्मीदवार के बारे में क्या सोचेंगे? तो उनके लिए भी ऑनलाइन कुछ व्यवस्था आज के जमाने में जरूर होना चाहिए। बहुत तरक्की कर रहे हैं तो थोड़ा इतना तो सुधार हमारे में होना ही चाहिए ना। होऊ शकतं, सरांनी आपल्याला म्हटलं आहे की त्यांचा जो मुलगा आहे तो बंगलोरला असतो, तर गव्हर्नमेंटनी काही आपल्याला अशी सुविधा केली पाहिजे की ऑनलाईन वोटिंगची ही सुविधा झाली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे। आता सगळ्या गोष्टी ऑनलाईन होत चालल्या आहे, तर वोटिंग सुद्धा ही ऑनलाईन झाली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे। ही खूप चांगली गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितली आहे, कारण की प्रत्येक जण आपल्या जॉब सोडून किंवा आपले काही कामं सोडून वोट करायला येऊ शकत नाही। चांगलं वाटतंय एवढं, म्हणजे मोठं डिसिजन मध्ये पार्ट घेण्यात, आणि नवीन एक्सपिरियन्स होता, चांगलं वाटलं। चांगलं राहिलं, सिम्पल होतं, मला वाटलं कॉम्प्लिकेटेड आहे, त्याच्यापेक्षा बरंच सोपं होतं। मी तर मतदान दिलेलं आहे, तुम्ही सगळ्या युवकांनी पण या गोष्टीत पार्ट घ्यावा। तर हे होते आपले युवा आणि वृद्ध, सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे।
तुम्ही सुद्धा घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजवा. मी सिद्धेश उपाध्ये, दैनिक देशोन्नतीमधून